नमस्कार, मी मिलिंद कांबळे. भिवंडी वाडा रोड, अंबाडी वज्रेश्वरी शिरसाट रोड, भिवंडी चिंचोटी कामन रोड, तसंच मेट्रोचं काम चालू आहे. त्यामुळे काल्हेरची तर बोंबाबोंब आहे कधीपासून. आणि या सगळा ट्रॅफिकचा परिसर घोडबंदर बंद असल्यामुळे सगळी जड वाहनं मनोरपासून ह्या रोडने येतात. आता त्या घोडबंदरची पूर्ण ट्रॅफिक बंद असते किंवा काहीतरी टायमिंग दिले त्यांना, तिकडनं पूर्ण ट्रॅफिक इकडे वळवली जाते. त्यामुळे ह्या रस्त्याला ट्रॅफिक जाम, पारो फाटा, ते खड्डे एवढे पडले, सगळ्या रस्ते चाळण झाले, सगळ्यांना माहिती आहे. परंतु रोज कोण ना कोण यूट्यूबवरती, फेसबुकवरती या सोशल मीडियावरती कोण रील बनवतो, कोण येऊन सांगतो रस्ता खराब आहे, असा खराब आहे, आपण हे करायला पाहिजे ते. ह्या सोशल मीडियावर बोलून आपला रस्ता नीट होणार आहे का? प्रमोद पवार माझे मित्र आहेत. प्रमोद पवार मित्र परिवार, स्वतः प्रमोद पवारांनी सगळ्यांना जमवून 2019 मध्ये कवाडचा टोल नाका बंद केला होता आणि सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. आता प्रमोद पवार जे काम करतात ते सगळ्या लोकांना दिसतंय. नुसत्या बोलण्याने काय होत नाही ना. प्रमोद पवार त्याचा पूर्ण फॉलोअप घेतात. ते माझे मित्र असले म्हणून मी त्यांची बाजू मांडत नाही, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, एखादी संघटना, एखादा पक्ष आंदोलन करतो तर त्या पक्षाची लोकच तिथे ह्या रस्त्याने जातात का हो? मला खास करून रोज ते यूट्यूबला व्हिडिओ टाकतात ना, त्यांच्याकडे सांगायचं आहे. मला पण त्यांच्यात गंती करा, काय फरक पडत नाही. पण त्याच पक्षातल्या लोकांची मुलं आत्तापर्यंत हे झालेत का, मृत्युमुखी पडलेत का? त्याच मुलांचे हातपाय गेलेत का? बरं, एखाद्या पक्षाने, संघटनेने कुठलं आंदोलन केलं, अरे बाबा ते मनसेचं आंदोलन नाही, ते संघटनेचं आंदोलन आहे, ते राष्ट्रवादीचं आंदोलन आहे किंवा शिवसेनेचं आंदोलन, त्यांचं आंदोलन, पण ते कोणासाठी आंदोलन करतात? आपल्यासाठी ना. मग सगळ्या पक्षांनी कार्यकर्ता म्हणून, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आता सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे सत्ता आहे, इथे बोंबलण्यापेक्षा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन बसा. रस्ते विकास ज्यांच्याकडे खातं आहे, त्यांच्या नितीन गडकरी साहेब केंद्रात बसलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊन बसा. कुठल्या तरी पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा राहिला बाजूला, पण नुसता सोशल मीडियावर आपलं तोंड दाखवत सुचायचं. आता मला अक्षरशः चिड आली याची. रोज कोण ना कोण उठतो, रील टाकतो, त्यांनी बनणार आहे रस्ता. सगळ्या सत्ताधारी पक्षापासून तर सगळ्या संघटना, कार्यकर्त्यांनी एकदा का रस्त्यावर उतरलो, एकदा का मोर्चा नेला, तर काहीतरी बदल होईल. बरं, ते जे कोण ठेकेदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, ते पण तुमच्याने होऊ शकत नाही. इथे बोलून काय लाईक मिळणार फक्त, आणि कमेंट, ते लाईक पण नाही कोणाला भेटत. लोक एवढी वैतागलेत. तुमचे चेहरे, तुमचे आमचे, मी पण त्यात, मला पण गंती जरा, तुमचे आमचे चेहरे बघून लोकही वैतागलेले आहेत. बरं, यांच्यावर, या ठेकेदारावर वर जास्त कोणाचं आहे? जे सत्तेत बसतात, निवडून येतात, त्यांचा वर जास्त. तुम्हाला सांगा, गावात पैसे वाटायला काय येतो? ठेकेदार येतो. म्हणजे आमदार खासदारांच्या निवडणुकीला हे ठेकेदार पैसे पुरवत असतात, हे तर सगळ्यांना माहिती आहे. अभियंते, PWCचे अभियंते पोचले जातात, त्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या आहेत, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात. टक्केवारी आमदार खासदारांना ती मिळाली जाते. आम्ही काय खड्ड्यात मारायचं? आम्ही का म्हणून आमच्या मुलांना, आमचे आई बहीण, आज प्रत्येकाला आजार झालाय. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, मणक्या स्पाईनचा आजार, डॉक्टर सांगतात ऑपरेशन करायला लागेल, धड त्याच्याकडे पैसे नाही, धड इथं आरोग्य सुविधा नाही.
इथून पेशंट भिवंडी आयजीएमला नेला, मध्येच रस्त्यात डिलिव्हरी होते गरोदर मातेची, त्याला जबाबदार परत त्या आरोग्य खात्याला पकडला जाते. तिथे डिलिव्हरी झाली नाही, भिवंडीला नेला, भिवंडीतून फरपट्ट्या नायरपर्यंत पार जे पर्यंत, जे संपल्यानंतर पुढे ऑप्शनच नाही, समुद्रात टाकून देता का पेशंट गेटवे ऑफ इंडियाच्या का नरिमन पॉईंटच्या. म्हणजे अशी आपल्या परिसरातली ही आपण कित्येक वर्ष सहन करतो. ठेकेदाराला काय घेणं पडलंय, तो येऊन पैसे खातो, तो पैसे वरती खिलावतो, ठेका घेतो, त्याचे ते पैसे त्याला तरी कळकळ आहे का. त्या ठेकेदारांनी तर येऊन बघावं, ही आपलीच माणसं आहेत, ही आपलेच नातेवाईक आहेत इथले, हेच मारतात, हे मतदार आहेत आपले, त्यांना मग कळकळ नाही. आणि नितीन गडकरी साहेब, थेट मी आता केंद्रीय रस्ते विकास मंत्री आहेत, कोस्टल रोड मुंबईचा एवढा फास्ट होऊ शकतो. अहो आपल्या जवळच बघा, वडोदरा JNPT महामार्ग 800-900 जो काय असेल किलोमीटर, तो रस्ता 2-2.5 वर्षामध्ये एवढा फास्ट होऊ शकतो. तर मग आपण राहत असलेल्या ठिकाणचा तो कमी किलोमीटरचा आहे, 50 किलोमीटरचा तो वाडा असेल, 50-60 किलोमीटरचा, अंबाडी शिरसाट तो 20-25 किलोमीटर असेल, तो मनोर असेल 20 किलोमीटर, आणि तो चिंचोड 15 किलोमीटर असेल. ह्यांची कामं का फास्ट होत नाही हो. मग गडकरी साहेब जर केंद्रात बसलेले आहेत, महाराष्ट्राचे नेते, रस्ते विकास मंत्री, त्यांनी इथून पुन्हा टनल काढलाय काहीतरी, पण त्यांना हे दिसत नाही का शासन सरकार त्यांचंच आहे ना. माझं म्हणणं एकच आहे तुम्हाला, यासाठी मी व्हिडिओ घेतो. आता मला संताप सहन होत नाही, मी तो राग व्यक्त करत असतो. त्या प्रमोद पवारने एकदा ठेका घेतलाय का त्याचीच फॅमिली या रस्त्याने जाते. ते आदिवासी बांधव बसून त्यांच्याकडे कोणती 4 व्हीलर गाडी आहे का. माझं म्हणणं एकच आहे, सत्ताधारी पक्षातले असू द्या किंवा विरोधी पक्षाचे नेते असू द्या, सगळ्या संघटना, सगळे पक्ष, सगळ्यांनी मिळून जर आंदोलन केलं किंवा जर मुख्यमंत्र्या दारात जाऊन बसलं, मंत्रालयामध्ये जाऊन बसलं, तर का जाग येणार नाही मला सांगा. का जाग येणार नाही. का अशीच आपली फरफड, आपलं अर्ध्याच्या वरती आयुष्य निघून गेलंय, मग आपल्या मुलांना देखील हे भोगावं लागणार आहे, हे मान्यच आहे. अगोदरच आपला अशिक्षित भाग आहे, शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पुण्यातला जंगली महाराज आश्रमचा रस्ता, जंगली महाराज रोड, त्या रस्त्याला नाव आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव मी तुम्हाला टाकेन खाली, मला आता आठवत नाही. त्यांनी गॅरंटी दिली होती, पुन्हा काय राज्याच्या बाहेर आहे का भारताच्या बाहेर आहे. पुण्यात पण तेवढाच पाऊस पडतो, थोडा आपल्याकडे जास्त पडतो, पण अवजड वाहनं तिथून चालतात त्या रस्त्यावरती. ह्या रस्त्यावर पण अवजड वाहन चालतात. याला जबाबदार कोण. ह्याला जबाबदार आपण. मतदानाच्या वेळेला मतदान करताना आपण 500 रुपये मटण आणि दारूला लाचार होणारे सगळे मतदार आहोत. त्यावेळेला कोणी विचारत नाही त्या रस्त्याचं काय केलं. आता इलेक्शन झालं, मागे विचारला कोणी प्रश्न, या रस्त्याचं काय झालं. म्हणजे कोणाला घेणं देणं पडलेलं नाही. बाबासाहेबांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, खूप महत्वाचं वाक्य आहे, उपाशी कार्यकर्ता लाचार होतो. तशी उपाशी कार्यकर्त्यांची जास्त भरती आली इथं. ज्याला वाटेल तिथून तो पैसा ओरबडत असतो, नुसता ओरबडत असतो. सोशल मीडिया, न्यूज चॅनल, ते शासनाच्या दावणीलाच बांधलेले आहेत. त्यांना तुम्ही कुठली बातमी द्या, ते त्यांच्या मनानुसार बातमी लावतात. त्यांना पैसे द्या, तेव्हाच ते बातमी लावतात. तर आमच्यासारखा फ्रीडम आहे, आम्ही कोणाची बांधील नाही. माझ्यासारखा माणूस कोणाच्या बांधील की नाही. माझा बाप जर चुकीचा बोलत असेल तर मी त्याला विरोध करणारा माणूस आहे, हा माझा स्वभाव आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची सुविधा नाही, काही नाही, चाललंय राज्य ढकल. आणि आपण स्वप्न काय बघतो महासत्तेचं, की तुमची सत्ता इथं तुम्हाला सांभाळत नाही आणि तुम्ही कुठलं महासत्तेचं स्वप्न दाखवता आम्हाला. तर अशी परिस्थिती सगळे केलेलं आहे. आपण सगळ्यांनी एक येऊन, प्रत्येक माणसाला त्रास आहे.
हा आता त्रास प्रत्येक माणसाला रस्त्याचा आहे. प्रत्येक माणसाला रोज कामावर जायला लागते. रोज एक ना एक ॲक्सिडेंट होतो. त्या दिवशी तो इथला मुलगा वारला 18-19 वर्षाचा, कवडच्या अनगावच्या मडकेपाड्याचा काहीतरी मुलगा वारला. काय मिळालं त्याला? खड्ड्यात पडून. त्याच्या आईवडील कोणाकडे बोंब मारायची आता? म्हणजे अशी सर्वसाधारण परिस्थिती ह्या राजकारणी आपली केलेली आहे. तर याच्यात बदल आपणच घडवू शकतो. ह्याच्या पलीकडे याच्यामध्ये बदल कोणीही घडवू शकत नाही. आपण मतदार आहोत. आपण योग्य परीने मतदान केलं तरच याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि बजावून घ्या ना, रस्ता कराल तर आम्ही मतदान करतो, सगळ्यांनी एकत्र या. का सगळ्यांचा फायदा होणार नाही? पण निवडणुका आल्या की प्रत्येकाचा पक्ष प्रत्येकाला प्यारा होतो. हा माझा पक्ष, हा माझा पक्ष, हा माझा, ही संघटना माझी, तो त्याचा आहे, तो त्याचा आहे. निवडणुका संपल्या त्याला परत जैसे ते बोंब मारायला सुरुवात. अहो सत्ताधारी पक्षाच्या माणसांनी बोंब मारावी? तुम्हाला अधिकार आहे ना, तुमच्या कोण मंत्री आहे त्या जाऊन बसान द्या दारात. तुम्ही नका ना बोंबलू सोशल मीडियावर. आमच्यासारखे बोंबल तो ठीक आहे. तुम्ही सत्तेत बसलेल्या माणसं आहेत, तुम्ही बोंबलायला लागले. काय परिस्थिती करून ठेवली महाराष्ट्राची. आज कित्येक लोक ऍक्सिडेंट होऊन अपघात होऊन गेलेले त्या रस्त्यावरती. अक्षरशः जाताना भीती वाटते. ती बाईक कधी सरकेल आणि कधी तो मोठा डंपर अंगावर कोसळेल याची भीती वाटते. कारण जड वाहतुकी तेवढीच, लोकलला इको वगैरे चालण्याची भरती तेवढीच. जाणारी माणसं कमी आलेत का रस्त्याने? जाणारी माणसं वाढत चाललेत, गाड्या वाढत चालल्यात. रस्ते आहेत तेवढेच आहेत. आणि दळणवळण चालू केलं आहे. दळणवळण मोठ्या प्रमाणात त्या वडोदरा JNPTला माहिती, तिकडं तो समुद्र किनारा, हा समुद्र किनारा. म्हणजे आपल्याला आपण कुठल्याही गिनतीत नाही त्यांच्या. महासत्ता व्हायला निघालाय भारत देश. रस्त्या ठिकाण नाही, तिथं आरोग्या ठिकाण नाही, तर पाण्या ठिकाण नाही, कचरा ठिकाण नाही. अशा सगळ्या परिस्थितीत आपण अडकलेले आहेत. त्यामुळे त्या सोशल मीडियाच्या रील काय बनवू नका आता, आणि कोणी काय त्या सोशल मीडियावर येऊ नका. आणि मी पण येत नाही. आहे ते भोगत राहा. तुमच्या पुढची पिढी, आमच्या पुढची पिढी तेच भोगणार आहे. ह्याच्यात काही बदल होऊ शकत नाही. जो तो येतो तो उद्घाटन करतो, रिबीन कापतो, बस. इथले खासदार साहेब काय करतात? खासदार साहेबांना जाऊन तिथं बोंबलायला पाहिजे ना. बरं तिथं बोंबलून पण त्यांची कोण दखल घेत नाही. करणार काय? त्याच्यावर उपाय काय? मुंबईलगत 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती, ठाण्यापासून 40 किलोमीटर अंतरावरती हे अंबाडी गाव आहे. हे वज्रेश्वरी आहे. इथली ही परिस्थिती. पालघरची तर आजूबाजूच्या ठाण्याची तर ग्रामीण भागातली परिस्थिती विचारू नका. त्या तानसाची अजून ते तानसा धरणाच्या इकडून पोरं शाळेत जातात. त्या व्हिडिओ येतात, बातम्या येतात. वा आपण स्टेटस टाकतो, मी पण टाकतो. पण ते बातम्या आता त्याचं पुढं काय होते काय कळतच नाही. बातमीदारांनी बातमी दिली, पत्रकारांनी एका बातमी दिली, BBC मराठीवर बातम्या आहेत. अनेक लोक पत्रकार, सगळ्यात वाईट आहेत असं म्हणत नाही पत्रकार, काही चांगले पत्रकार आहेत, पण त्यांना पद्धतशीर दाबलं जातं. स्टेटस ठेवून मी पण मला आवडले मी टाकतो स्टेटस. त्याची दखल घेतोय कोण? तुमचं स्टेटस बघतो? स्टेटसला लाईक केला, अलाव दिला, मिलिंद कांबळे खुश, बस. स्टेटस बघितला माझा. मी कोणाचे स्टेटस पण बघत नाही. त्याकरता मला टाकायचं काम करतो. माझ्या बोलण्याने एखाद 2 लोक तरी जागृत झाली ना तरी समाधान मला. 100 लोकांची अपेक्षा करत नाही मी. 2च लोक एका व्हिडिओने 2 लोक मला बोलली ना, लोकांचं मग काय ठिकाण नाही. हा मस्त होता व्हिडिओ. अरे तू ये ना माझ्या समोर सोबतीला आहे, त्याला घेतलं तू बोल माईक घेऊन. नाही माईक नको. म्हणजे इथं पाहुण्याच्या काट्याने साप मारणे पण लोक बरीच आहेत. मला रोज काय फोन येतो, अरे इथं रस्ता खराब आहे, इथं खड्डा पडला, इथं टेम्पो पलटी आला, इथं ऍक्सिडेंट झाला. मी म्हणतो याला तू ये, तू दे ना बाईट दे ना जरा. बाईट द्यायला जमत नाही आला. तर बोलतो बाईट मी समोर येणार नाही कॅमेऱ्याच्या, तूच बोलायचा. याला बोलतात पाहुण्याच्या काठीने साप मारणे. ते बंद करा.
तुम्ही भोगला ते भोगा आणि तुमच्या पोराला पण भोगायला, पण माझ्यासारखा माणूस सहन करणार नाही. सहन करणार, सहन केल्या पलीकडे उरलं पण काही नाही. अहो साध्या ग्रामपंचायत तलाठी आणि तो हे ग्रामसेवक, त्यांची तलाठी, ग्रामसेवक आणि हा सरपंच, त्यांची मिलीजुली बघत ग्रामपंचायत आपल्या. काही ठिकाणी ग्रामसभेत ठराव झालेले आहेत गावाच्या बाबतीत. कोणी रस्ता खाल्ला, कोणी 40 लाख खाल्ले, कोणी 50 लाख खाल्ले काढून, काही पत्ता नाही. म्हणजे दर खाऊन खाऊन जाणार तरी कुठे येते? एक दिवस येणार आहे का तो मरणार आहे माणूस. तर माझा राग मी व्यक्त केलेला आहे, तो तुम्हाला मी माझ्या यूट्यूब मार्फत तुम्हाला दाखवेनच. तत्पूर्वी थांबतो. धन्यवाद.